रिवाइज करूया थोडं. इथं आहे का नाही मला माहीत नाही, नाहीतर प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिसेलच. ठीक आहे. तर फर्स्ट प्रॉब्लेम आहे, फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम 2-3 1 टू द लाईन. म्हणजे पॉईंट पासून लाईन पर्यंत डिस्टन्स काढायचं आहे. पॉईंट पासून हा पॉईंट आहे, त्याचं एखाद्या लाईन पर्यंत डिस्टन्स काढायचं आहे. पॉईंट दिलाय तुम्हाला 2-3 1 आणि त्या या लाईनचे कार्टेशियन इक्वेशन दिलेत. लाईनचे कार्टेशियन इक्वेशन दिलेत. हे बघा, पी एम, याला काय म्हणलं पी आणि याला म्हणलं एम. ओके. एम हा फूट ऑफ द परपेंडिक्युलर आहे, म्हणजे ज्या पॉईंटला परपेंडिक्युलर आहे तो पॉईंट म्हणजे फूट ऑफ द परपेंडिक्युलर. लेट पी एम बी द परपेंडिक्युलर drawn from the point P 2-3 1 to the line is equal to लॅम्बडा कन्सिडर केलं. इज इक्वल टू काय कन्सिडर केलं? लॅम्बडा. सेम म्हणलंय, म्हणजे तिन्ही इक्वल आहेत. हे 3 इक्वल आहेत. 3 इक्वल आहेत ह्याचा तर तिघांची व्हॅल्यू इक्वल आहेत. मग तिघांची व्हॅल्यू किती झाले? लॅम्बडा. इज इक्वल टू काय कन्सिडर केलं? लॅम्बडा. ओके. हां, आता पुढं मग एक्सची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू, झेडची व्हॅल्यू घेतली इक्वेशनवरून. कसं घेतली? परत एकदा खाली येऊन बघूयात. हा 2 इकडे गेला, 2 इकडे आला, 2 लॅम्बडा आणि +1 दुसरीकडे गेला, -1. 2 लॅम्बडा -1. एक्स इक्वल टू 2 लॅम्बडा -1. वाय इज इक्वल टू हा 3 इकडे आला, 3 लॅम्बडा -3 इकडे गेला, +3. 3 लॅम्बडा +3, -1 इकडे आला म्हणजे मायनस लॅम्बडा झाला आणि +2 इकडे आल्यावर -2. मायनस लॅम्बडा -2, मायनस लॅम्बडा -2. हे असं एक्स वाय झेडची व्हॅल्यू आले. ओके. एक्स वाय झेडची व्हॅल्यू, एक्स वाय झेडची व्हॅल्यू म्हणजेच एक्स वाय झेड हे कोऑर्डिनेट आहेत. कोऑर्डिनेट ऑफ एनी पॉईंट ऑन लाईन इज गिवन बाय, या जे परपेंडिक्युलर लाईन आहे, ज्या लाईनवर परपेंडिक्युलर आहे ही अशी हॉरिझॉन्टल लाईन, याच्यावरचं कुठलंही पॉईंट जर तुम्ही घेतलं तर त्याचं कोऑर्डिनेट काय असतं? एक्स वाय झेड. आपण बघितलंय पीचे कोऑर्डिनेट डायग्राममध्ये हे असं काढल्यानंतर, हे असं काढलं. इथं ए आपण पॉईंट घेत होतो, इथं कुठलाही एखादा पॉईंट घेणार पी, त्याचे पोझिशन वेक्टर आर बार. हां, मग आर बारचं कोऑर्डिनेट काय असणार? एक्स वाय झेड. आर बारचं कोऑर्डिनेट काय? एक्स वाय झेड. म्हणजे या लाईनवरचं ए हा पॉईंट सोडून या लाईनवरून कुठला जरी दुसरा पॉईंट घेतला तर त्या पॉईंटचं कोऑर्डिनेट काय असतं? एक्स वाय झेड आपण कन्सिडर करतो. आपण काय कन्सिडर करतो? एक्स वाय झेड. मग एम या पॉईंटचं कोऑर्डिनेट देखील काय आहेत? एक्स वाय झेड आहेत. आणि एक्स वाय झेडची व्हॅल्यू हे आहेत. एक्स वाय झेडची व्हॅल्यू आपण आता बघितलं, -1 +2 लॅम्बडा, 3 + 3 लॅम्बडा, -2 लॅम्बडा. ओके, असं बघितलं. डायरेक्शन रेशो ऑफ पी एम. बघा, हा पी पॉईंट आहे, हां सॉरी एम पॉईंट आहे. पी पॉईंट किती होता? बहुतेक 2-3 1 असं होता दिसतंय ते. 2-3 1 माझं बरोबर असेल कदाचित. पीचं कोऑर्डिनेट 2-3 1, एमचे कोऑर्डिनेट हे इथल्या ब्रॅकेटमध्ये. ओके. मग पी एमचे डायरेक्शन रेशो कसे काढतो आपण? एम मायनस पी करायचं. हा एम, बघा हा एम, -1 + 2 लॅम्बडा, एम मायनस पी, हे बघा इथे आलाय तो, म्हणजे -1 + 2 लॅम्बडा -2 दिसतोय का हे? एम मायनस पी. आता तसंच दुसरं पण 3 + 3 लॅम्बडा -3, 3 + 3 लॅम्बडा -3. हे बघा, मायनस +3 झालाय.
3 + 3 लॅमडा + 3 लास्ट था -2 - लॅमडा -1 हे दोघं -2 - लॅमडा -1 इथं आलं. PM चे डायरेक्शन रेशो मिळाले. म्हणजे काय, परपेंडिक्युलर लाईनचे, या परपेंडिक्युलर लाईनचे डायरेक्शन रेशो मिळाले. काय आहेत, 2 लॅमडा -3, 3 लॅमडा +6 लॅमडा -3. आणि डायरेक्शन रेशोज ऑफ गिवन लाईन ते जर आपल्याला दिलेत आहेत, कोऑर्डिनेट दिलेत म्हणजेच 2 3 -1 हे आपल्याला दिलेलं असतं. 2 -3 1 दिलं होतं का वर मी? एक मिनिट, आपण फायनल चेक करूयात. नाही, डायरेक्शन रेशो इथं आहेत, लाईनचे डायरेक्शन रेशो इथं आहेत. 2 3 -1 लाईनचे डायरेक्शन रेशो म्हणजे काय असतात, डिनॉमिनेटर बी बारचे कोऑर्डिनेट म्हणजे हे डिनॉमिनेटर 2 3 -1 या लाईनचं डायरेक्शन रेशो कुठल्या, या आडव्या लाईनचं, बरोबर. आडव्या लाईनचं डायरेक्शन रेशो 2 3 -1 आणि या लाईनवर जी लाईन परपेंडिक्युलर आहे PM चे डायरेक्शन रेशो आपण वर बघितलेत. आत्ता PM चे डायरेक्शन रेशो आपण वर बघितलेत. म्हणजे दोन लाईनचे डायरेक्शन रेशो मिळाले, PM चे डायरेक्शन रेशो आणि या आडव्या लाईनचे डायरेक्शन रेशो. आणि हे दोन्ही लाईन परपेंडिक्युलर आहेत. दोन्ही लाईन काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. मग दोन लाईन परपेंडिक्युलर असतील तर त्यांचे डायरेक्शन रेशो कसे असतात, दोन लाईन परपेंडिक्युलर असतील तर त्यांचे डायरेक्शन रेशो इथं दिलेलं आहे बघा. A1 A2 + B1 B2 + C1 C2 = 0 वेक्टरमध्ये आपण बघितलं होतं. दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील किंवा दोन लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचे डायरेक्शन रेशो कसे असतात, या फॉर्ममध्ये असतात. A1 A2 हा A1 हा A2, B1 एक मिनिट, हा B1 आहे आपला 3, हा B2 आहे. तसाच -1 म्हणजे C1 आणि हा C2 = 0. हे इक्वेशन माहिती आहे सगळ्यांना. A1 A2 + B1 B2 + C1 C2 = 0. सॉल्व केलं, हे इक्वेशन सॉल्व केलं. इक्वेशन सॉल्व करून काय मिळालं, समोर दिसते तुम्हाला लॅम्बडाची व्हॅल्यू. तुम्हाला समोर काय दिसलं, लॅम्बडाची व्हॅल्यू. आता ही लॅम्बडाची व्हॅल्यू कुठं सबस्टिट्यूट करणार, ही लॅम्बडाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार M चे कोऑर्डिनेट जिथं आपण काढलेत तिथं. M चे कोऑर्डिनेट जिथं काढलेत तिथं, M चे कोऑर्डिनेट बघा इथं. ही व्हॅल्यू कुठं सबस्टिट्यूट करायची, इथं सबस्टिट्यूट करणार तुम्ही. म्हणजे तुम्हाला M चे कोऑर्डिनेट फिक्स मिळतात. लॅम्बडाची व्हॅल्यू -15/14. हे बघा, द कोऑर्डिनेट्स ऑफ M. हा पहिल्या सबस्टिट्यूट केलं, आन्सर आलं हे इथं. M चे कोऑर्डिनेट खाली आले लॅम्बडाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर. आत्तापर्यंत आपण काय केलं, या जे इक्वेशन दिलंय लाईनचं, या आडव्या लाईनचं जे इक्वेशन दिलंय त्याचं आपण डायरेक्शन रेशो बघितले. परपेंडिक्युलर लाईनचं डायरेक्शन रेशो काढले, परपेंडिक्युलर लाईनचे डायरेक्शन रेशो काढले आणि त्या दोन्ही डायरेक्शन रेशोवरून हे फूट ऑफ द परपेंडिक्युलर आहे ना M, त्याचे कोऑर्डिनेट काढले. फूट ऑफ द परपेंडिक्युलरचे हे कोऑर्डिनेट आहेत. मूळ प्रश्न काय आहे आपला, मूळ प्रश्न डिस्टन्स काढायचा आहे. मूळ प्रश्न काय आहे, डिस्टन्स काढायचा आहे. कुठला, परपेंडिक्युलर लाईनचा डिस्टन्स काढायचा आहे. परपेंडिक्युलर लाईनचा M कोऑर्डिनेट आलेले आहेत, P चे ऑलरेडी आहेत 2 -3 1. P चं कोऑर्डिनेट आहे, M चं कोऑर्डिनेट आहे. मग डिस्टन्स फॉर्म्युल्यावरनं तुम्ही PM डिस्टन्स काढू शकता. डिस्टन्स फॉर्म्युल्यावर बघा, डिस्टन्स फॉर्म्युला, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम P टू द गिवन लाईन PM. डिस्टन्स फॉर्म्युला x2 - x1. x1 कुठला आहे, तो P हा पॉइंट,
हा 2 - 3 1 काय बघा इथं 2 आलं x2 - x1 प्लस y2 - y1 प्लस z2 - z1 आणि यांचा प्रत्येकाचा ब्रॅकेट स्क्वेअर आणि सगळ्याचा स्क्वेअर फॉर्म्युला माहिती आहे हा फॉर्म्युला आतापर्यंत 3 ते 4 वेळा यूज झालाय कमीत कमी, जो की वेक्टर चॅप्टरच्या एकदम सुरुवातीला होता. एकदम सुरुवातीला होता. x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z2 - z1 ब्रॅकेट स्क्वेअर चा स्क्वेअर रूट, याचा काय स्क्वेअर रूट. ओके. आता पुढचा प्रॉब्लेम बघू आपण. सॉल्व केला इथं. आता काय पुढे फक्त सोल्युशन राहिलं आहे. सोल्युशन आलं, सोल्युशन सॉल्व केल्यानंतर हे आन्सर आलं. ओके. आता अल्टरनेट मेथड पण दिलेली आहे बघा. अल्टरनेट मेथड जी आहे ती वेक्टर फॉर्मची आहे. अल्टरनेट मेथड ही वेक्टर फॉर्ममध्ये आहे, पण आपल्याला इक्वेशन कार्टेशियन फॉर्ममध्ये दिलेलं आहे. इक्वेशन कशा दिलेलं आहे? कार्टेशियन. जर तुम्हाला हे मेथड अवघड जात असेल तर वेक्टर फॉर्मचं फॉर्म्युला आहे समोर. आधी तुम्हाला कार्टेशियन इक्वेशनचा वेक्टर इक्वेशन तयार करावं लागेल. कार्टेशियन इक्वेशनचा वेक्टर इक्वेशन तयार करावं लागेल. त्यासाठी ए बार काय, बी बार काय माहिती असायला हवेत. ए बार आणि बी बार. ठीक आहे. ही मेथड नंतर बघा तुम्ही. कार्टेशियनचे झालेत फार. आन्सर तेच येणार आहे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ फूट ऑफ द परपेंडिक्युलर. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ, तेच आहे प्रॉब्लेम परत फूट ऑफ द परपेंडिक्युलरच आहे. आणि ऑल्सो फाइंड द लेंथ. लेंथ कधी फाइंड करणार? फूट ऑफ द परपेंडिक्युलर. म्हणजे मगाचीच प्रॉब्लेम कन्सिडर करा हा असा पी एमच. आणि इथं पण तेच घेतलेलं आहे बघा, पीच घेतलेलं आहे आणि फूट ऑफ द परपेंडिक्युलर पण एमच घेतलेलं आहे. तुम्हाला पी दिलेलं आहे, पी चे डायरेक्ट पोझिशन वेक्टर दिलेत. पी चे डायरेक्ट पोझिशन वेक्टर दिलेत आणि ही जी लाईन आहे का याचे इक्वेशन दिलेत आणि ते वेक्टर फॉर्म मध्ये. याचे इक्वेशन वेक्टर फॉर्म मध्ये दिले. म्हणजे हा ए बार आहे, हा ए बार आहे, हा बी बार आहे. दुसरा लॅम्बडाचा सोबत जो आहे तो बी बार आहे. ओके. आणि हे पी चे कोऑर्डिनेट आहेत. हे बघा पीचं कोऑर्डिनेट. हा ए बार झाला, हा बी बार झाला. सॉल्व कसं केलंय बघा. प्रॉब्लेम सेम आहे, फक्त कार्टेशियनचा वेक्टरच्या ऐवजी वेक्टर फॉर्म मध्ये दिलाय. तोच परत इथे यूज केलेला दिसतोय बहुतेक. डॉट प्रोडक्ट इज इक्वल टू 0 परपेंडिक्युलर a1 a2 प्लस b1 b2 चा हा वेक्टर फॉर्म आहे. हा वेक्टर फॉर्म आहे. तुम्ही बघा पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट एमचं पोझिशन वेक्टर घेतलेलं आहे. हे आपल्या नेहमीच्या पद्धतीने लॅम्बडा ब्रॅकेटमध्ये घेतला, आयचे कोइफिशियंट इक्वल दाखवले त्यावरून. ओके. सेम मेथड आहे, लॅम्बडाची व्हॅल्यू काढायची. इथं पण परत डिस्टन्स फॉर्म्युलाच वापरलाय. इथं परत डिस्टन्स फॉर्म्युलाच वापरलेला आहे. तर हे प्रॉब्लेम बघा काही अवघड नाही आहे, वेक्टर फॉर्म मध्ये फक्त शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन्स. शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन फॉर्म्युला आपल्याकडे आहे. दिलेलं इक्वेशन कुठल्या फॉर्म मध्ये आहे ते ओळखा आधी. वेक्टर फॉर्म मध्ये आहे का कार्टेशियन फॉर्म मध्ये, त्याप्रमाणे ठरवा की कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे. आता हा फॉर्म्युला पार्ट असणं गरजेचं आहे हे तुम्हाला कळालं असेल. समोर जो मी स्क्वेअर केलेला आहे तो फॉर्म्युला तुम्हाला पार्ट असणं गरजेचंच आहे हे तर तुम्हाला अंदाज आला. मग बर फॉर्म्युला पार्ट आहे, मग तो फॉर्म्युला वापरायचा कसा? A1 काय आहे, A2 काय आहे, B1 काय आहे, B2 काय आहे,
हे आपल्याला माहिती पाहिजे. A1 A2 B1 B2 ते सगळे व्यवस्थित लिहायचं. इथं लिहिलंय बघा. सगळं लिहिलंय इथं. A1 A2 काय आहेत, B1 B2 काय आहेत, सगळं लिहिलेलं आहे. तुम्ही एकदम सुरुवातीला लिहिलं तरी चालेल. हे इक्वेशन लिहायचं पहिल्यांदा या फॉर्ममध्ये आहे. दिलेलं इक्वेशन या फॉर्ममध्ये आहे. आता इथं इथं काय म्हणलंय बघा, प्रॉब्लेममध्ये शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन द लाईन्स म्हणलंय, पण इथं स्क्यू लाईन म्हणलंय. त्यांनी स्क्यू लाईन आहे कसं ओळखलं, तुम्ही सांगू शकेल का? दिलेलं इक्वेशन स्क्यू लाईनचं आहे हे कसं ओळखलं? कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर हे आन्सर द्यायला हरकत नाही. कन्सेप्ट क्लिअर असेल तर. प्रॉब्लेममध्ये तर दिलेलं नाही आहे की हे स्क्यू आहे, स्क्यू लाईन्स आहेत, पण सॉल्व करताना सांगितलं की स्क्यू लाईन आहे. हे कसं ओळखलं स्क्यू लाईन आहे ते? पॅरल किंवा परपेंडिक्युलर का नाही आहेत, कुणी सांगू शकेल? सांगू शकेल का? सांगितलं तर बरं होईल. बघा, विचार करा. ठीक आहे, तर हे स्क्यू लाईन आहेत दोन्ही. स्क्यू लाईन काय त्याचा विचार करा. कन्सेप्ट जर क्लिअर करून घ्यायचा असेल तर नक्की विचार करा, नाहीतर सोडून द्या. तुम्हाला काय प्रॉब्लेम येण्याशी, मार्क मिळण्याशी मतलब आहे का नाही? मार्क्ससाठी सगळं चाललंय तुमचं. कन्सेप्ट गरजेचे नाही आहे तुम्हाला. तर B1 A1 A2 B1 B2 ओळखणं काही अवघड नाही आहे. सबस्टिट्यूट करायचं. B1 क्रॉस B2 त्याचं आन्सर आलं डिटर्मिनंट सॉल्व करून. A2 - A1 जास्त काय डोकं लावायची गरज नाही आहे. B1 क्रॉस B2चा मॅग्नेट्यूड देखील काढावं लागतंय, ते काढलं. सगळं सबस्टिट्यूट केल्यानंतर आन्सर आलं हे असं. आता इथं मॉड का घेतलंय तुम्हाला समजलं असेल, कारण आन्सर मायनसमध्ये आलाय. डिस्टन्स कधी मायनसमध्ये नसतो, मग त्याला मॉड लावून प्लस करून घेतलं 1/√3 युनिट. आता इथं परत शॉर्टेज डिस्टन्स विचारलाय, पण कार्टेशियन फॉर्ममध्ये. शॉर्टेज डिस्टन्सच विचारलाय कार्टेशियन फॉर्ममध्ये. हा तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता, नवीन पुस्तकात नाही आहे. त्यामुळे नाही, तुम्ही नाही केलं तरी चालेल. हा कुणाला जर इच्छा असेल तर प्रॉब्लेम बघू शकता तुम्ही की हा फॉर्म्युला तुम्ही लिहून घेतलेला आहे. सॉल्व करावा लागेल हा प्रॉब्लेम तुम्हाला. आता इथं काय काय आहे ते पहिल्यांदा बघू. पहिला जो आहे तो डिनॉमिनेटर बघूयात. हा L1 M1 N1 सगळं खाली लिहिलेलंच आहे. हे बघा, L1 M1 N1 7 - 6 1 दिसतंय का खाली? तसंच हा L2 M2 N2. मग X2 X1 काय आहेत? X2 1 नाही आहे, X2 आहे, सॉरी X1 X - X1 असतं ना, सॉरी X - X1. X1 -1 आहे. -1 कसा आला? फॉर्म्युला असतो X - X1, X - X1, पण इथं मध्ये काय आलंय? X + 1 आलंय. प्लस कधी येतो? मायनस मायनस असताना. म्हणजे इथं हा X आहे तसा आहे, -1 -1 +1चं काय केलं? -1 केलंय. मग याचा अर्थ हा -1 काय झाला? X1 झालाय. सिमिलरली इथं Y1 देखील -1 आहे.
Z1 पण -1 आहे. कम्पेअर करून बघा. X2 Y2 Z2 बघा. X2 आहे 3, Y2 आहे 5, Z2 आहे 7. दिसतोय? आता हे सगळं काय करायचं, या फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करायचं. डिटर्मिनंट जर तुम्हाला सॉल्व करावंच लागणार आहे, हे तर अंदाज आला असेल. त्याशिवाय पर्यायच नाहीये डिटर्मिनंट सॉल्व केल्याशिवाय. हे बघा, हे तुम्हाला इथं ऑप्शन शॉर्टकट नाहीच आहे. शॉर्टेज डिस्टन्स काढण्यासाठी शॉर्टकट नाही आहे. शॉर्टेज डिस्टन्सचा हा कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युला आहे. ठीक आहे, त्यामुळं हे फॉर्म्युला जर तुम्हाला पाठ 12वीला नवीन सिलेबसमध्ये नाही आहे, त्यामुळं मर्जी तुमची आहे की तुम्हाला पाठ करायचं आहे का नाही. हां, CETला विचारू शकतात, JEEला विचारू शकतात, म्हणून घेतोय. तर परपेंडिक्युलर डिस्टन्स विचारलाय, रेफर क्वेश्चन 1. हे बघा, ते तोच प्रॉब्लेम आहे, तसा सेम टू सेम फॉर्म्युला प्रॉब्लेम आहे. म्हणूनच पहिला प्रश्न रेफर करा म्हणला यांनी. तर हा प्रॉब्लेम बघा आता. A, B, C are 3 points and D is a foot of the perpendicular from A on BC. अवघड नाही आहे, थोडक्यात एक्सप्लेन करतो. सिम्प्लिफिकेशन काय सांगत नाही तुम्हाला, फक्त कन्सेप्ट काय असते ते बघूयात. फ्रॉम D इज फुट ऑफ द परपेंडिक्युलर. D काय आहे? फुट ऑफ द परपेंडिक्युलर, म्हणजे ज्या पॉइंटला परपेंडिक्युलर पडलाय तो आहे D. फ्रॉम ए या पॉइंट पासून, म्हणजे हा A पॉइंट आहे, तिथपासून D वर फुट परपेंडिक्युलर आहे. ऑन BC म्हणजे B आणि C या लाईनवर, BC या लाईनवर परपेंडिक्युलर. म्हणजे तुम्हाला अंदाज आला असेल की BC वर AD परपेंडिक्युलर आहे. BC वर AD ही लाईन काय आहे? परपेंडिक्युलर. AD इज परपेंडिक्युलर फ्रॉम पॉइंट A टू BC. मग तुम्हाला BC पॉइंट दिलेत, हे बघा, B आणि C पॉइंट दिलेत, आणि हा त्याचा इक्वेशन आहे. हा त्याचा इक्वेशन. हा इक्वेशन कुठून आला? कोणी सांगू शकेल परत? हा इक्वेशन कुठून आला? एक्स. मग कशाचा इक्वेशन आहे? कशाचं इक्वेशन आहे, सांगू शकाल का? हा स्क्वेअर केलेला इक्वेशन कशाचा आहे? कुणीतरी सांगा. लेक्चरला बसायला लावतो म्हणून येऊन बसत जाऊ नका. थोडं काहीतरी सेल्फ स्टडी करत जावा. ॲटलीस्ट मी तुम्हाला 10 वेळा सांगितलं, फॉर्म्युला समोर लिहून ठेवा. एक जण पण नाही. कार्टेशियन पण कसलं कार्टेशियन? दिस कार्टेशियन आहे, पण कुठल्या टाईपचं कार्टेशियन आहे? पासिंग थ्रू द 2 points. पासिंग थ्रू द 2 points. हा फॉर्म्युला इथं समोर लिहिलाय की रे, समोर लिहिलाय की. ह्याचा अर्थ तुम्ही इथं नाहीच आहे, लेक्चरमध्ये नाहीच आहे तुम्ही. प्रश्न विचारलाय की तुम्ही लगेच दुसरीकडे दुसरी विंडो ओपन असते तुमची. इथं हे तिसऱ्यांदा असं झालंय, समोर आन्सर असून तुम्ही न वाचता दुसरीकडे लक्ष असतंय तुमचं. इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट्स इज, इथं समोरच आहे की. इतके कसे काय बावळट म्हणायचं तुम्हाला? हा, 2 पॉइंट पासिंग थ्रू 2 points, पासिंग थ्रू 2 pointsचा फॉर्म्युला इक्वेशन आहे हा. कुठले 2 पॉइंट? B आणि C मधून पास होणाऱ्या लाईनचं इक्वेशन हे इथं आहे.
म्हणजे हे बी सी लाईनचं इक्वेशन आहे हे. हां, मग आता बी काय आहे, x1 y1 z1, सी काय आहे, x2 y2 z2, म्हणजे हे इथं हां सबस्टिट्यूट करून हे इक्वेशन आलं. या लाईनचं बी सी या लाईनचं इक्वेशन काय आहे, हे बी सी या लाईनचं हे इक्वेशन आहे. ठीक आहे, तर लाईनचं इक्वेशन आलंय, या लाईनचं इक्वेशन आलंय. ए हा पॉईंट आहे. परत आलं बघा त्यासारखंच, पहिल्या प्रॉब्लेम सारखंच आला. इज इक्वल टू लॅमडा, इकडे द्या एक्स वाय झेडची व्हॅल्यू काढा, डायरेक्शन रेशो काढा, बी सीचे डायरेक्शन रेशो, ए डीचे डायरेक्शन रेशो, हे एक्स वाय झेड म्हणजे डी या पॉईंटचं कोऑर्डिनेट आहेत, डीचे कोऑर्डिनेट, एचे कोऑर्डिनेट, त्यावरून ए डीचे डायरेक्शन रेशो, बी आणि सी या पॉईंटवरून, किंवा हे डिनॉमिनेटरला आलेलेच आहे सोडा, जास्त काय करायची गरज पण नाही तुम्हाला. डिनॉमिनेटर 2 8 -12 म्हणजे बी सीचे डायरेक्शन रेशो. हां, मग परत A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 आलं. त्यावरून लॅमडाची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केलं, एक्स वाय झेडची व्हॅल्यू आली. एक्स वाय झेडची व्हॅल्यू म्हणजे डीचे कोऑर्डिनेट, फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ डी, डीचे कोऑर्डिनेट आले. चार प्रॉब्लेम बघितले, 6 पैकी 4 प्रॉब्लेम त्याच टाईपचे होते. बघा, डायरेक्शन रेशो, ए डी इज परपेंडिक्युलर टू बी सी, A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 इज इक्वल टू 0. त्यावरनं लॅमडाची व्हॅल्यू काढली, त्यावरून आपण लॅमडाची व्हॅल्यू काढलेली आहे. ओके, लॅमडाची व्हॅल्यू कुठे सबस्टिट्यूट केलं सांगितलं होतं, हे इथं. म्हणजे तुम्हाला डीचे कोऑर्डिनेट मिळतात, शॉर्टेज डिस्टन्स विचारलाय पुढच्या प्रॉब्लेम मध्ये. डिटरमाइन वेदर द फॉलोइंग लाईन इंटरसेक्ट ऑर नॉट. शॉर्टेज डिस्टन्स विचारलेला आहे. B1 क्रॉस B2 काढलं, A2 मायनस A1 काढलं. हे बघा, पहिला प्रॉब्लेम वेक्टर फॉर्ममध्ये आहे, म्हणून फॉर्म्युला देखील वेक्टरचा घेतलाय. हां, दुसरा प्रॉब्लेम बघूयात. तर बघा दुसरा, रेफर म्हणलंय, रेफर, हे फोटो नीट आलं नाही. सोल्युशन नंबर 4, परत वरचंच रेफर करायला सांगितलंय त्याने. सोल्युशन नंबर 4, याच्यासाठी सोल्युशन नंबर 4 रेफर करायला सांगितलंय. ह्याचा अर्थ शॉर्टेज डिस्टन्सचा आपण पहिल्यांदा जो बघितलेला आहे, हा क्वेश्चन नंबर 4 तोच बघायचा आहे. माझा क्वेश्चन अजून तुम्हाला तोच आहे इथला. इथं तर शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन द लाईन म्हणलंय, प्रॉब्लेम मध्ये स्क्यू लाईन का म्हणलंय, हा मला अजून सुद्धा याचा आन्सर मिळालेला नाहीये. तुम्ही किती पाण्यात आहे ते दिसायला लागले, तुम्ही किती सिरियस घेताय. फाइंड इफ द लाईन्स इंटरसेक्ट होत आहेत, तर के ची व्हॅल्यू काढा म्हणली. हे दोन लाईन इंटरसेक्ट होत आहेत, तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. बघा किती वेळा विचारलंय आधीच्या पेपर्समध्ये, सिलेबसच्या मध्ये. 3 मार्काचा प्रॉब्लेम आहे, काय अवघड पण नाही आहे, इझी आहे. कारण इंटरसेक्टचा आपण नवीन सिलेबसमध्ये बघितलंय. वरचा न्यूमरेटरचा डिटर्मिनंट जर 0 आला, न्यूमरेटर म्हणजे जो डिटर्मिनंट आहे तो जर 0 आला, तर तो समजायचं इंटरसेक्ट आहे, तर इथं ऑलरेडी सांगितलं की इंटरसेक्ट आहे, आधीच सांगितलं इंटरसेक्ट आहे म्हणजे इज इक्वल टू 0 आहे, आणि जर इंटरसेक्ट 0 असेल तर ही के ची व्हॅल्यू काढायची आहे. काय आहे, y2 आहे. हा काय आहे, y2 आहे. हा आहे y2, हा y1 प्लस आहे, पण हा प्लस कसा असणार आहे, मायनस मायनस असणार आहे, मायनस मायनस प्लस असणार आहे. y1 किती आहे, -1.
म्हणजे इथं मायनस, हा मायनस आहे तसा, y1 किती आहे -1 आणि y2 इथं किती आहे k, y2 किती आहे k, म्हणजे k प्लस 1 इथं काय येणार, k प्लस 1 येणार. इथल्या k ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. डिटर्मिनंट सॉल्व्ह करूनच करावा लागेल तो. डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा. हे बघा k प्लस 1, डिटर्मिनंट सॉल्व्ह करून k ची व्हॅल्यू आली 9/2. k ची व्हॅल्यू किती झाली 9/2. तुम्हाला आधीच म्हटल्यासारखं आज जास्त वेळ लागणार नव्हता, पण प्रॉब्लेम पण कमी होते. ठीक आहे. पण यातनं एक चांगलं झालं की यातनं तुम्ही तुमचे कन्सेप्ट काय ते कळाले. तर उद्या प्लेन चालू करण्याच्या आधी 4 वाजता मला वेक्टरचे सगळे कन्सेप्ट आणि लाईनचे सगळे कन्सेप्ट प्रॉब्लेम सोडा. हां, थेरम म्हणा, रिमार्क्स म्हणा, डेफिनेशन म्हणा, फॉर्म्युले म्हणा, सगळे लिहून PDF सेंड करायचे. ठीक आहे. सगळं लिहायचं. प्रॉब्लेम सोडून जे काही दिसतंय ते सगळं लिहायचं, कारण PDF तर तुमच्याकडे आहे. हां, रिमार्क्स वगैरे फॉर्म्युले सगळे. त्याशिवाय मी प्लेनला बसू देणार नाही. लास्ट पॉईंट आहे प्लेनला बसू देणार नाही मला उद्या, कारण प्लेनला लाईनचे देखील लागणार आहेत, लाईनचे देखील इक्वेशन्स परत लागणार आहेत. वेक्टरचं सगळं मला आता कारणं सांगायची नाही. वेक्टरचं सगळं आणि लाईनचे सगळे प्रॉब्लेम सोडून जे काही दिसतंय ते सगळं लिहून मला उद्या सेंड करायचं. ठीक आहे. तर आज लवकर पास करतोय आपण.